एका अनुभवलेल्या काळजाची गोष्ट. खूप सुंदर अनुभव मांडावासा वाटला. मेडिकल स्टुडंट म्हणून पहिला अनुभव होता तो म्हणजे हाडामांसाचं शरीर आणि आपलं हृदय, जी देवाची एक अद्भुत रचना आहे. म्हणजे विषय काळजाचा जवळचा नाही, डायरेक्ट काळजाचाच आहे. सर्वात कुतूहलाचा आणि रहस्यमय अवयव हृदय. 22व्या शतकामध्ये आपण आहोत, ज्यात ह्युमन ब्रेन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सने जग चालत आहे. विचारांच्या पलीकडे रिसर्चच झाले आहेत, पण तरी आपल्या शरीरासारखं भारी यंत्र बनवता नाही आलं. अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर नॅचरल कूलिंग, हिटिंग, फिल्ट्रेशन बॉडीमध्ये होते. डोळ्यांसारखा नाजूक अवयव किती शित्ताफीने रचलेला आहे. पापण्या, भोवया, डोळ्यांमध्ये कचरा गेला तर आपणहून ठीक होऊन जातो. इमेज फॉर्मेशनचं न शिकून समजणारं सायन्स त्यात ऑलरेडी फिडेड आहे. हे सर्व ठीक आहे, पण मनातील भावना, विचार, आनंद, दुःख हे कसं दिसत असेल त्या एवढ्याशा डोळ्यांमध्ये? जगातील कवी समुदायासाठी कधी समुद्रासारखे पाणवलेले डोळे, हरणीसारखे डोळे, कर्दळीच्या पानासारखे डोळे, इन आँखों की मस्ती, गुलाबी आंखे, नैनों की शरारते, कधी ब्ल्यू आईज वगैरे वगैरे न संपणारी यादी. एका छोट्या अवयवाच्या वर्णनासाठी शब्द संपतील, या उपर हृदयाचं ते काय बोलावं? बहुधा देवाने हृदय नावाचा चमत्कार घडवण्यासाठी A1 क्वालिटीचे इंजिनियर्सची टीम बसवली असेल. खतरनाक इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्या मुठी एवढ्याशा हृदयाचं. पण या हृदयाचं मॅन्युफॅक्चरिंग थोडंसं हुकलं की बास, माणूस डायरेक्ट संपतोच. मग ते बाय बर्थ होल इन द हार्ट असो किंवा अथेरोस्क्लेरोसिस असो, त्यांची जरा पीसवरून नजर हटी की दुर्घटना घटी म्हणून समजा. शरीररूपी राज्य चालवायचं असेल तर हृदय नावाच्या राजाशिवाय नाही. जन्माच्या आधीपासून धडधडणारे हे हृदय न थांबता शेवटच्या श्वासापर्यंत मागणी तिथे रक्त पुरवठा करत आहे. जर हृदयाने कधीतरी आराम केला तर, जर हृदयाने एखादा किटकॅट ब्रेक घेतला तर काय होईल हे बघण्यासाठी आपण नसू. साधा आवाज ऐकणाऱ्या कानासाठी आवरण आहे, श्वास घेणाऱ्या छिद्रांसाठी एक विशेष ढाचणी आहे. मग शरीररूपी राज्य चालवणाऱ्या राजासाठी बंदोबस्त असणारच ना. हाय सिक्युरिटीमध्ये असणारे हेच हृदय मी असं काढून हातामध्ये घेतलं. सर्व बाजूंनी मजबूत कमांडोजचं एक कड म्हणजे रिपकेज, दोन्ही बाजूंनी भालदार आणि चोपदार असणारे लंग्स, बुलेट प्रूफचं काम करणारा स्टर्नम, अधेमध्ये शॉक ॲब्झॉर्बर्स, खूप गोष्टी आहेत. असा या राजाचा बंदोबस्त आणि थाट. लहानपणी वाटायचं की डॉक्टर काय बरं ऐकत असतील. कधी छातीवर हात ठेवून हृदयाचे ठोके अनुभवण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्यक्षात ते हृदय आज मी हातामध्ये घेतलं तेव्हाचा आनंद, कुतूहल माझ्या काळजाचा ठोका चुकत होता. शारीरिक हालचालीनुसार होणारा बदल मान्यही करता येईल हो, पण आपल्या भावनेनुसार याची धडधड वाढते, कमी होते, हे तर अगदी खूपच झालं. किती कल्पना केली जाते ना या हृदयाची. आपल्या कवी, लेखक समुदायाकडून या हृदयाची कशी सुटका होणार? याचं तर योगदान खूप आहे. दिल है के मानता नहीं, कसं म्हणवणार हो त्या हृदयाला? हमारा दिल आपके पास है, मग तो अजून जिवंत कसा? दिल ने ये कहा है दिल से, कसं बोलेल ते हृदय? हृदयात वाजे समथिंग, हे जरा मला बरोबर वाटत आहे. चला, या हृदयाला व्यक्त व्हायचं होतं, तुमच्या हृदयापर्यंत पोहोचायचं होतं. जे मी प्रत्यक्ष पाहिलं होतं ते माझ्या सर्व स्वकीयांना सांगायचं होतं. थँक्यू.